आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। बेपत्ता तरुणाचा अमानुष खून, मृतदेह बॅरलमध्ये भरून विहिरीत फेकला। गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 32 वर्षीय तरुणाचा अत्यंत क्रूरपणे खून झाल्याची खळबळजनक घटना सांगलीत उघडकीस आली आहे। रोहित मुकेश म्हैसाळे, राहणार सावंत प्लॉट, इंदिरानगर झोपडपट्टी असे मृत तरुणाचे नाव असून त्याचा मृतदेह एका निळ्या रंगाच्या बॅरलमध्ये घालून विहिरीत फेकून देण्यात आला होता। या प्रकरणी पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे। रोहित म्हैसाळे हा तरुण 26 फेब्रुवारी 2026 पासून बेपत्ता होता। या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती। तपासादरम्यान पोलिसांनी संशयावरून 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली। या चौकशीत त्यांनी रोहितचा खून केल्याची धक्कादायक कबुली दिली। आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी क्रूरतेचा कळस गाठला होता। रोहितचा खून केल्यानंतर मृतदेह एका निळ्या बॅरलमध्ये कोंबला। बॅरल पाण्यावर तरंगू नये म्हणून त्यात 5 ते 7 मोठे दगड टाकले। बॅरल उघडता येऊ नये म्हणून त्याला काटेरी तारेने घट्ट वेढले। शेवटी हा बॅरल एका निर्जन स्थळी असलेल्या विहिरीत फेकून दिला। विश्रामबाग पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या सहाय्याने शोध मोहीम राबवून विहिरीतून हा बॅरल बाहेर काढला। यावेळी मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला। नोव्हेंबर 2025 मध्ये दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच खून झाला होता। रोहित म्हैसाळे याच्या खुनाचा संबंध मोहिते यांच्या हत्या प्रकरणाशी असल्याची चर्चा शहरात रंगली असून पोलिसांनी त्या दृष्टीनेही तपासाची चक्रे फिरवली आहेत। या प्रकरणी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून यामागील मुख्य सूत्रधार आणि कारणांचा सखोल तपास केला जात असल्याचे पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस ठाणे सुधीर भालेराव यांनी सांगितले। सध्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि विश्रामबाग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। या घटनेमुळे सांगली परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील मिसिंग एक व्यक्ती नामे रोहित मुकेश म्हैसाळे हा दिनांक 26 तारखेला मिसिंग झालेला होता। सदरबाबत पोलीस ठाण्याकडे तपास चालू होता। त्या अनुषंगाने कालपासून आमची टीम 2 बालकांकडे तपास करत होती। त्या 2 बालकांनी सदर मिसिंग व्यक्तीस मारून टाकले असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। सदर मारून टाकलेलं ठिकाण हे विठ्ठलनगर येथील मार्टिन शाळेच्या पाठीमागील बाजूस असल्याचं त्यांनी दाखवलेलं आहे। सदर ठिकाणी आम्ही आल्यानंतर तिथं रेस्क्यू टीम बोलवली। त्यानंतर मारून टाकलेली विहीर जी आहे त्या विहिरीतून एक बॅरल बाहेर काढण्यात आला आणि बॅरलमधून मृतदेह बाहेर काढण्यात आला। तर त्या मृतदेहाची ओळख त्याचे मामा रोहित म्हैसाळेचे मामा यांनी तो मृतदेह ओळखलेला आहे। त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून अधिक तपास करीत आहोत।